नमस्कार मित्रांनो, तर डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये एक भरतीचं अपडेट आहे। टोटल 550 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे। इथं बघू शकणारा संपूर्ण डिटेल रिक्रुटमेंट आपल्या हाती लागलेले आहे। 550 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे। सोबतच ही 15 पेजची रिक्रुटमेंट मी एकदम थोडक्यात समजून सांगणार आहे आणि सोबतच अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचपूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा। महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन यायचं आहे। प्रत्येक व्हिडिओचा फायदा घ्यायचा आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर टोटल पदांची संख्या ही 550 असणार आहे आणि तुमचं पदाचं नाव हे अप्रेंटिस असणार आहे। तर ओके, तर एकदम इमर्जन्सीमध्ये हे व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करत आहे। तर फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेत कधीपासून, तर 28 ऑगस्टपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख इथं त्यांनी 10 दिलेली आहे, पण अपडेट करून शेवटची तारीख ही तुमची 15 सप्टेंबर असणार आहे। तर इथे बघू शकतात की आपल्याला फीचं जे पेमेंट आहे ते पण इथं तुम्ही 28 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंत इथे तुम्ही फीचं पेमेंट करू शकतात आणि तुमची परीक्षा जी आहे ती लगेच 8 दिवसात ते 8 दिवसानंतर म्हणजे 22 सप्टेंबरला तुमची एक्झाम होणार आहे। जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय किंवा जे काय तुम्हाला जॉब लोकेशन दिलं जाणार आहे त्यावेळी तिथं तुम्ही एकदा सीट चेक करू शकता। कॅटेगरीज तर डायरेक्टली आपण इथे बघू शकतात की आपण महाराष्ट्राचं बघूया, तर महाराष्ट्रामधून SC साठी 2, ST साठी 2, त्याच्यानंतर OBC साठी 7, EWS साठी 2, UR जनरलसाठी 16 असे टोटल 29 जागा असणार आहेत आणि PWBD साठी 2 जागा असं असणार आहे। तर पूर्ण भारतामधून महाराष्ट्रासाठी टोटल 29+2 अशा टोटल 31 सीट इथे दिलेल्या आहेत। तर कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून तुमचं पदवीधर पूर्ण आहे तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा नागरिक पाहिजे। त्याच्यानंतर आपण बघूयात की एज अँड एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर 1 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत तुमचं एज इथे कॅल्क्युलेट केलं जातं। तर कमीत कमी 20 वर्ष ते वयाच्या 28व्या वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकतात। तर एज्युकेशन सांगितलं तर एज्युकेशन कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून तुमचं पदवीधर पूर्ण असणं गरजेचं आहे। ओके, तर 1/4/2020 ते 1 ऑगस्ट 2020 मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन इथे पूर्ण पाहिजे। एज रिलॅक्सेशन दिले, अपर एज लिमिट दिले तर SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, त्याच्यानंतर PWBD साठी या ठिकाणी 10 वर्ष असं एज रिलॅक्सेशन इथे त्यांनी दिलेलं आहे। ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे। तर इथं सिलेबस सुद्धा त्यांनी दिलेला आहे, जसं की हिअरिंगची कॅटेगरी आहे ते पण इथं त्यांनी दिलेलं आहे। ओके, तर नोकरीचं ठिकाण तुमचं संपूर्ण भारतामध्ये तुमची कुठंही ते पोस्टिंग होऊ शकते। स्टायपंड बघू शकतात, तर मेट्रो असेल तर 15,000 रुपये प्रति महिना स्टायपंड आहे, अर्बनसाठी 12,000 रुपये, सेमी अर्बनसाठी 10,000 रुपये असं स्टायपंड इथे दिलं जाणार आहे। ओके, तर जसं की इथे सबसिडी बघू शकतात की सबसिडी जर असेल तर ही सबसिडी जी आहे ते पण इथे तुम्हाला दिली जाते। ओके, त्याच्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस आपली पहिली ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे जी की ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ असणार आहे। तर ऑनलाईन रिटर्न टेस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्ट होणार आहे त्यांना इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार। तर सिलेबस सुद्धा दिलेलं आहे, जसं की जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी, इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी, कम्प्युटर और सब्जेक्ट जनरल 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी, असंच टोटल 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी या ठिकाणी असणार आहे। हा पेपर तुम्हाला कमीत कमी 1.5 तास 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाच्यात हा तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे। ओके, नेक्स्ट आपण बघूयात की इथं काय काय दिलेलं, जसं की आपण फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करतोय, जसे की करिअरची जी काही वेबसाईटची लिंक आहे फॉर्म भरायची मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देत आहे। ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं, जसं की अप्लाय करायची त्यांनी प्रोसेस दिलेली आहे आणि फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर PWBD साठी 400 रुपये प्लस 18% GST म्हणजे 472 रुपयाचं तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे। फिमेल SC ST साठी टोटल 708 रुपये फी पेमेंट करायचे आणि जनरल OBC EWS साठी टोटल 944 रुपये इतकं तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे। एकदा तुम्ही फी पेमेंट करताय ते तुमचं नॉन रिफंडेबल असणार आहे। तर कागदपत्र सुद्धा इथे दिलेले आहेत त्यांनी, जसं की ते बघू शकतात की आपल्याला कागदपत्र सुद्धा इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत। तर अपलोड करताना सगळ्यात पहिलं आपल्याला इथं महत्त्वाचे, जसं की इथं रिपोर्टिंगचं लेटर असेल, तुमचं डेट ऑफ बर्थचं प्रूफ झालं, ॲड्रेस प्रूफ झालं, वोटर ID कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड याच्यापैकी एक प्रूफ इथं झालं, त्याच्यानंतर मार्कशीट झालं, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, SC STचं कास्ट सर्टिफिकेट असेल, OBCचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा इथे केलं जातं। जे तुम्ही इथे डॉक्युमेंट अपलोड करतात तेच तिथं मॅन्युअली व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट इथे व्हेरीफाय केले जातात। ओके, तर अशा प्रकारे आपल्याला त्यांनी इथं स्टेप बाय स्टेप इथे त्यांनी दिलेलं आहे। तर नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुमची कुठंही या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते। तर फॉर्म अप्लाय करण्यासाठी ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते। सगळ्यात पहिले इथं तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर जन्मतारीखमध्ये इथं सिलेक्ट डेट करून तुम्ही इथं मॅन्युअली
अपडेट इथं सिलेक्ट करू शकतात. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, जेंडर इथे सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी इथे सिलेक्ट करायचे. ज्या स्टेटवरून अप्लाय करताय त्या स्टेटला इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर होम डिस्ट्रिक्ट 1, 2, 3 दिलेलं आहे. जसं की इथे बघू शकतात की डिस्ट्रिक्टचे 3 चॉईस दिलेले आहेत, ते पण इथे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. PWBD मध्ये असाल तर येस करायचे, नसेल तर इथे नो करायचं. जर असेल तर इथे बघू शकतात की वेगवेगळे आहे, जसं की हिअरिंग असेल, व्हिज्युअली असेल, जे काय असेल ते इथं तुम्ही सिलेक्ट करू शकणार आहात. त्यानंतर सिलेक्ट स्ट्रीम म्हणजे तुमचं कशामधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे ते पण इथे सिलेक्ट करून द्यायचं आहे. तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड, तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएशनवरून जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तेही सिलेक्ट करू शकतात. फक्त ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशनसुद्धा सिलेक्ट करू शकतात. ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट झालेलं आहे ते करायचं आहे. तुमची आधार कार्डची पुढची आणि मागची साईड इथे अपलोड करायची आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट झालं. त्याच्यानंतर इथे अप्रेंटिस प्रोग्राम कशावरून कळालं तर इथे तुम्ही आपलं यूट्यूबसुद्धा सिलेक्ट करू शकतात. यूट्यूबवरून तुम्हाला ही माहिती मिळते. त्याच्यानंतर NATS एनरोलमेंट जर तुम्ही इथे बघू शकतात की जर ज्यांचं ग्रॅज्युएशन 1 एप्रिल 2020 नंतर झालेलं आहे आणि त्यांनी NATSला एनरोलमेंट केले तर त्याचा नंबरसुद्धा इथे टाकून तुम्ही इथे सबमिट करू शकता. तर अशा प्रकारे हा अप्रेंटिसचा सोपा आणि सिंपल फॉर्म या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तो सगळ्यांना इथे भरायचा आहे. लवकरात लवकर अप्लाय करायचे. फक्त ग्रॅज्युएशनवरून ही भरती असणार आहे आणि 550 जागांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला आहे तर व्हिडिओ नक्की फ्रेंड्स, फॅमिली सर्कलला शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.